मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी आपल्या पाठीमागेलच 1-2 ते 3 दिवसापूर्वी आपण एक मित्रांनो व्हिडिओ टाकला होता की त्यामध्ये आपण सांगितलं होतं की विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्याकडं असणारा समर्थ हा नंदी नानांच्या दावणीवर आल्यानंतर 2 दिवसाच्या गॅपमध्येच पेडगाव फाटीवरती पळाला होता. त्याच्यानंतर तो नंदी आपल्याला पुढच्या मैदानामध्ये पळताना दिसला नाही. त्याची अपडेट घेण्यासाठी देखील मित्रांनो आपण विठ्ठल नानांना कॉल केला होता. त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आपण सांगितलं होतं की नानांनी त्या पद्धतीचे अपडेट दिले होते की समर्थ मित्रांनो त्या दावणीवरती खात नव्हता, म्हणजेच त्याला जो काही चारा किंवा खुराक वगैरे दिला जात होता तो समर्थ योग्य पद्धतीने मित्रांनो खात नव्हता. कारण तुम्हाला मित्रांनो माहीत असेल की बरेचसे असे नंदी किंवा बैल काही जनावरं असे असतात मित्रांनो, त्यांची जागा किंवा गोटा चेंज झाला तर त्या ठिकाणी ते मित्रांनो कसल्याही पद्धतीचं खाद्यपदार्थ किंवा अन्न मित्रांनो खात नाहीत. त्या पद्धतीचीच एक प्रश्न मित्रांनो समर्थाच्या बाबतीत निर्माण झाला होता. समर्थ देखील मित्रांनो दावणीवरती खात नव्हता. त्याच्यामुळे मित्रांनो समर्थाला इथं पळण्यासाठी मित्रांनो आणला गेला नव्हता. आणि त्यावेळेस नाना म्हटले होते काही दिवस अजून आपण पाहणार आहोत की समर्थ या नंदी कशा पद्धतीचा प्रतिसाद देतोय, खातोय किंवा नाही, तर मग त्याला परत रिटर्न माघारी पाठवण्यात येणार आहे. आणि त्या पद्धतीचं मित्रांनो नानाने निर्णय घेऊन समर्थला रिटर्न पुण्यामध्ये त्यांच्याच गोट्यावरती परत मित्रांनो पाठवलेला आहे. नानांच्या म्हणण्यानुसार मित्रांनो तो नंदी आता त्या गोट्यावरती गेलेला आहे. त्याच्या पुढे